पुण्यातील गणेशोत्सवाला बदनाम केलं जातंय। मुळामध्ये जे नियम आहेत त्यानुसार साऊंड वाजवले पाहिजेत, मात्र तरी सुद्धा विनाकारण गणेशोत्सव सुरू झाला की अशा पद्धतीनं चर्चा केली जाते। सण उत्सव साजरे करायचे नाही म्हणजे हे काय पाकिस्तान आहे का, असा सवाल भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी उपस्थित केलाय। साऊंड किती लावायचे याचे नियम सगळ्यांनाच माहिती आहेत। 2 दिवसांपूर्वी झालेल्या ईदच्या मिरवणुकीतही काही मुस्लिम नागरिकांनी अश्लील गाणी लावली होती, नृत्य केलं, त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावलेल्या आहेत। या संदर्भात आम्ही तक्रार दाखल करणार आहोत, अशी माहिती घाटे यांनी दिली आहे। पुण्यातील गणेशोत्सव आणि हा वाद हे नेहमीच झालेला आहे। यंदाही आता गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले आहेत, पण पुन्हा एकदा डीजे वरून वाद आज निर्माण झालेला आहे। डीजे असावा की नको अशावरून मतभेद आपल्याला गणेश मंडळांमध्ये सुद्धा पाहायला मिळतात। यावर पुणे शहर भाजपचे अध्यक्ष आणि एक गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणून धीरज घाटे यांची काय भूमिका आहे हे जाणून घेणार आहोत। तुम्ही एक परवा व्हिडिओ पोस्ट केलेला होता, आता पुन्हा एक वाद सुरू झालेला आहे की पुणे शहरामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे नको, तुमची काय भूमिका यावर? माझी भूमिका पहिल्या दिवसापासून आजही कायम आहे। माननीय पोलीस आयुक्तांनी या संदर्भातली काल त्यांची भूमिका प्रशासनाची स्पष्ट केली। याच्यामधला अतिरेक टाळला जावा का नाही तर 100% टाळला गेला पाहिजे। याच्यामध्ये प्लाझ्मा असेल किंवा अन्य मिड प्रेस ज्याला म्हणतात अशा गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती बॅन असला पाहिजे का, असला पाहिजे। कोणत्याही गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना पुण्यात राहणाऱ्या सामान्य नागरिकाला त्रास व्हावा अशी कोणाचीही भूमिका नसती, पण काही माध्यमांनी किंवा काही ज्याला म्हणता येईल की बोल घेवड्यांनी गणेशोत्सव बदनाम करण्याचं काम केलं आणि 10 दिवसाचा गणेशोत्सव देखावा, गणेशोत्सव मंडळांचं सामाजिक कार्य याच्यावरती चर्चा न करता केवळ शेवटच्या दिवशीच्या मिरवणुकीमध्ये गणेश मंडळ स्पीकर लावतात, स्पीकरच्या भिंती उभारतात आणि त्यामुळे पुणेकर वैतागलेत। पुण्यामध्ये ढोल ताशा पथकांचा सराव होतो, वादन करतात, त्यामुळे पुणेकर वैतागलेत। अशा पद्धतीने ज्या बातम्या चालवल्या गेल्या, सोशल मीडियावरती लिहिलं गेलं, याला माझा विरोध आहे। आपण या सगळ्यात सुवर्ण मध्य साधून शेवटी पुणेकरच या उत्सवामध्ये येतात। मी सुद्धा एका गणपती मंडळाचा अध्यक्ष आहे। लाखो लोक माझ्या मंडळामध्ये रोज देखावा बघण्यासाठी येतात। ही सुद्धा पुण्यातलीच मंडळी असतात। पुणेकरांच्या आवडीचा, पुणेकरांच्या हृदयामध्ये ज्याला स्थान आहे असा हा गणेशोत्सव। लोक बाप्पांच्या आगमनाची वाट बघत असतात, पण काही मंडळी याला गालबोट लावतायत, वेगळी दिशा देत आहेत। हे मात्र कुठंतरी थांबलं पाहिजे। बोलत नाही या बाबतीत। गणेशोत्सव आल्यावरच पोलीस निर्बंध का लावतात, म्हणजे 4/4 टप लावा असं काल पोलिसांनी म्हटलेलं आहे, त्याच्यामुळेच हा प्रश्न आहे। पोलिसांनी निश्चित मला असं वाटतं की पुण्यातल्या सर्वच उत्सवांच्या संदर्भात चर्चा केली पाहिजे। केवळ गणपतीवरती चर्चा करणं हे थांबवलं पाहिजे। जो नियम गणेशोत्सवाला तोच नियम सर्वांना, ही भूमिका आमची पण ठाम आहे। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी।